राहून राहणार नाही, ते लोकांची हेळसांड होणार नाही, अशा प्रकारचा मी आता प्रस्तावित केलेला आहे. आमचं कळकळीनं म्हणणं आहे, एक पोरगा गरीबाचं MBBS ला राजेसाहेब लागलं, 8 महिने झाले व्हॅलिडिटी टाकले, त्यांनी ऍडमिशन घेतलं गुवाहाटीला, त्याचा नंबर लागला, बाप काही आई रडत त्यांनी सांगितलं रुपयाने पोराचा टॉपच्या कॉलेजला व्हॅलिडिटी द्यायना, 18,000 रुपये जर दिले तर लगेच देतात, तिचं वावर घर पण नाही, काय कुठून द्यायचं. संजय शिरसाट साहेबांनी फोन केला, आत्ता व्हॅलिडिटी दी, काही अडचण असेल तर मला सांग. अडचण नाही म्हणे सर, फक्त 18,000 रुपयासाठी त्या पोराचं आयुष्यात वाटलं जातं, कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं ऍडमिशन रद्द झालं. ही सत्य परिस्थिती. म्हणून आत्तापर्यंत म्हणतो मी, आत्तापर्यंत ज्या व्हॅलिडिटी टाकले त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीनं. यापूर्वी जिल्हा स्तरावर जात पडताना समितीकडे मनुष्यबळ नव्हतं. आता मागच्या 1 महिन्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सगळ्या 29 जिल्ह्यामध्ये ॲडिशनल कलेक्टरांच्या आपण तिथं अध्यक्ष करून टाकले, पूर्ण आता मनुष्यबळ दिलेलं आहे. त्यामुळे आता त्याला गती येईल आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना आतापर्यंत सूचना देण्यात येत असं म्हणतो. आता पूर्वी तसं नव्हतं, काही महिने काही वर्षांमध्ये ते राहून गेलं होतं, आता ती कार्यवाही झालेली आहे. याच्याबरोबर वंशावळ समिती गठीत नाहीये, ती गठीत करा. आणि शिंदे समितीला ऑफिस पण द्या, त्याला ऑफिस पण नाही, काम नाही करता येत. तालुका स्तराच्या दिली कधी, आता आता दिली असेल, कारण ते लय हाल होते. ते वंशावळ समिती चांगलं आहे तालुका स्तरावरती. आणि विखे साहेब आपण शिंदे समितीला ऑफिसीय, वंशावळ समिती तालुका स्तरावरती हे देणं आवश्यक आहे. चांगलं झालं. आणि शिंदे समितीला कायम नोंदी शोधायच्या सांगा, तिला बंद ठेवू नका. हा ती सुरू ठेवा. काय होतं हा. आणि विखे साहेब हे मुद्दे लय महत्वाचे बरं का. बैठक होऊन गेली, एक गरीबाच्या लांबून मुंबईपर्यंत येते, हे काय मजा करायला नाही आले, वेदना घेऊन आले. त्याच्यासाठी मोडी लिपी फारसी आणि उर्दू याच्या अभ्यासात खूप कमी शासनाकडे, ते मात्र घ्या. तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा. आमच्याकडं जवळपास 250 ते 300 आम्ही तयार केले. मोठी लिपी किंवा जी उर्दू लिपी जी आहे ना, जाणारे लोक आपण द्या, पण त्यांना मानधन शासन देईल तर आपण देता पडतो मानधनावर, म्हणजे मग कार्यवाही करता येईल. ते आमची जबाबदारी. मानधन नको आम्हाला, फुकट करतो आम्ही, फक्त घ्या तुम्ही आम्हाला. आमच्या फेसबुक वर तुम्हाला काय सांगावं, ह्या नोंदीसाठी त्यासाठी पैशाचं काय करायचं. आमच्याकडे धाराशिवला असा आहे वकील, रितापुरे नाव आहे, त्याने 100 मोडी लिपी तयार केले. आपणकडे घरचे पैसे देतो, ते सापडे म्हणतोय जवळ पदरू. तुमच्या पैसे काय घ्यावा, तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा. हे मोडी लिपी तू कुठल्या राज्यातल्या जिल्ह्यात जा नोंदी शोधेल, एवढाच अधिकार द्या. पैसे नको, पैशाने फेसबुक पडले आमचं. तुम्हाला काय करायचं, आमचं वावरी राहिलं, तुम्हाला काय करायचं नाही सापडलं. फक्त मोडी लिपी घ्या ना, अधिकार द्या त्याला. आता मुद्दे संपले, आता मेन राहिले मुद्दे. आपण त्यांना म्हणलो तर मराठा आणि कुणबी एक हे जी काढा, 58 लाख नोंदीचा आधार. त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभरचा वेळ द्या. तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे काढायसाठी किचकट नसून ते आपल्याला सगळं कळत आहे. पण काय घेजायचं, पुढं चालत जायचं. काहीच नव्हतं 75 वर्ष. मग काय केलं, मी म्हणलं बाबा महिना नाही 1.5 महिना पण जी आर काढा.
मराठा आणि कुणबी एक येतात. विखे साहेब बरोबर का? तर विखे साहेबांचं आणखी थोडस त्यांचा हातले जड दिसतोय मला विखे साहेब. ते म्हणले 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा, तर परत 2 महिने जाऊ द्या. काय करता आता या खानबार हुशार माणसात लय अवघड असतं बाबा. ते डोकं लावूनच बांध टाकीत असतं. त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, कारण शिंदे समितीने विखे साहेबांचं नाव सांगितलं आपल्याला, 2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या. ठीक आहे, देऊ. राहिली सगळ्या सोयरेच, त्याची छाननीच व्हायला आहे. छाननी, हा हरकती आलेले आहेत ना, त्याची छाननी व्हायला. त्याच्यासाठी किती दिवस मागितले? 8 लाख हरकत आले. त्यासाठी किती? त्याला वेळ लागणार आहे थोडा. 8 लाख हरकती एक्स्ट्रा आले असं त्यांचं म्हणणं आहे. राहिले फक्त 2 मुद्दे. तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरावं सांगतो, मी आहे तर तुम्हाला डन करा. तुम्ही पोरं समजून घ्या. खाताना माणसानं मराठ्यांनी छत्रपती शिवरायांच्या विचाराप्रमाणे चालायचं. तुम्ही थोडा घात जर खाल्ला तर पोट भरत चलन. थोडा 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 खाल्ला. तुम्ही एकदाच जर भर खाल्ला तर नळ्यात घुटण्याची दाट शक्यता असते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं. पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापला तर खरा. छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापून तर माघारी आले, बिगर कापल्याचा माघारी आले. थोडस डोक्याने चालू, हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या. 2 गॅजेटियरची ती अंमलबजावणी करून बाकीच्या 6 मागण्याची अंमलबजावणी करायला. सगळ्यांचा GR काढून. विखे साहेब GR काढायला ना सगळ्याचा? सामंत साहेब सगळ्यांचा GR काढायला. आता लगेच आपण हा म्हणतात म्हणले ना, ती लगेच ना, आम्ही गेल्यावर नाही मग मी नसू जातो. हा माझ्या मनाने नसत नाही तर मग आम्ही हा म्हणतो ना, थोडं वाचते नाही. घंटाभर वेळ देतात ना आम्हाला. घंटाभर पटापट असतो. इतकं सोपं आहे रे. मग आपण भेस पडेल 5 दिवसापासून बसू. तुम्ही आमच्या असून आमच्या हलकर करावं. मग इतकं पटापट होतं म्हणलं मला 5 दिवसापासून परत तुम्हाला काय सांगू. आता मुताला लागलं आग व्हायला लागली. मुताला लागली काय उंबले राव. मी एकटा सापडलो तुम्हाला सगळ्याला. मी जगन्नाथ पाटलांच्या माध्यमातून एवढं सांगतो आहे, हे तर आम्ही करतोच आहे. परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसते. गेले 50 वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या फडणवीसांच्या मागे लागून त्यांनी सुद्धा त्याला तात्काळ होकार दिला. आपण ते मदतमास शेतमतमाच्या जवळजवळ 1.5 लाख हेक्टरच्या पुढे जमिनी शेतकऱ्यांच्या नाव परत केले. करून दिला मागच्या काही महिन्यांमध्ये. आज धाराशिव शहर सगळं क्लास 4 होतं, त्याचा क्लास 1 झालं आणि विनामूल्य केला तो जवळजवळ. कमी आहे 25%, 50% राहतो जो 5% दिला पाहिजे. 4% म्हणजे धाराशिव आहे, नांदेड आहे, बीड आहे, या सगळ्या जिल्ह्याच्या लोकांचं फार उपयोग आहे. म्हणजे त्यामुळे आपली भूमिका ती सकारात्मक आहे. पण कसं आहे की आता आपण ज्या भूमिका मांडताय तर आम्ही ते सुद्धा ती भूमिका की आपल्या दृष्टीने पद्धतीने आपण आपल्याला प्रश्न हातात घेतलेला आहे. चालू नाही शकत म्हणून तर आम्ही 4-5 दिवस कायद्याच्या सगळ्या बाबीकापासून तुम्ही आपल्याकडे आलेला आहे. फक्त शेवटचा शब्द बोलतो लय वेळ घालण्यापेक्षा. हे झालंय आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका. आणि दुसरं, त्याच्यात कोणी आडवा आला तर टिकवण्याची जबाबदारी सरकारने, लढायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी. मान्य? आता पोरावं ऐका. हैदराबादच्या गॅजेटियरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायला. मान्य पोरावं तासभरात ते आपल्याला GR द्यायले. दुसरा मुद्दा ऐका. आता दुसरा मुद्दा थांबा ना.
आधी ऐका सगळ्या मागण्या ऐका, भाव चढवून करू नको. काय म्हणणार तू? काय चौकशी? तू काय बुद्धिक झालेला आहे का? काही तुला आरक्षणात देणं का नाही? काय चौकशी करतो? ईडी लागली काय माग? आणि मग आता काय म्हणलं, तू का साईड डोक्याचा आहे का काय आहे का? तुला जे आर कळत का? जे आर कुठून आणलं हे कुठून रे? तुला जे आर कळतो का? क्रमांक 1 हैदराबादचं गॅझेटियरची लगेच आता जे आर काढून अंमलबजावणी करायला. माया पुढं सगळे अभ्यासक आहेत, त्यांच्या होकाराला हो देऊ नये. बरोबर का? 1 2 सातारा संस्थांची पण जे आर काढाले फक्त